आगामी त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या दीपक अण्णा लोणारी गीते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज त्र्यंबक नगर परिषद कार्यालयात दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नागरिकांची उत्साही उपस्थिती होती। दीपक अण्णा लोणारी हे माजी नगरसेवक असून त्यांनी पूर्वीही स्थानिक पातळीवर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतलाय। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी विविध पक्षांचे दिग्गज नेते इच्छुक असून या निवडणुकीची रंगत वाढली आहे। दीपक लोणारी यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या विजयाची शक्यता वाढत असल्याचं सूत्रांकडून समजतंय। नमस्कार, मी दीपक पांडुरंग गीते लोणारी। मी थेट जनतेतून नगराध्यक्षासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुक उमेदवारी म्हणून आज नामनिर्देशन केलेलं आहे। तर माझं जे या पदासाठी जो इच्छुक आहे, हा गावाचा सगळा मूलभूत आणि आर्थिक विकास आणि गावाचं संरक्षण यासाठी माझी उमेदवारी असून मी गाव हितासाठी याच्या आधी पण काम केलं, मी पुढे पण करत राहणार आहे। तसेच येणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने गावाचा आर्थिक विकास कसा होईल याकडे माझं भर राहील। नमस्कार, सर्व मतदारांना जाहीर आवाहन करतो की आपल्या त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे एक सुसंस्कृत, अभ्यासू व एक विचारधारा असलेले उत्कृष्ट असे आपले नेते दीपक भाऊ लोणारी यांनी आज नगराध्यक्ष पदासाठी नॉमिनेशन केलेलं आहे। तर नक्कीच एक ते हुशार व्यक्तिमत्व असल्यामुळे तसेच त्र्यंबकेश्वरचा सर्वांगीण विकास करण्याची त्यांच्यात क्षमता आहे। तसेच आपण बघू शकतो की दीपक अण्णा यांच्यावरती आजपर्यंत कुठलेही इलिगेशन नाही। एक तरुण युवा वर्ग नक्कीच त्यांच्या पाठीशी आहे। तर सर्व मतदारांना एक जाहीर आव्हान आहे की नक्कीच दीपक लोणारी या नावाचा विचार करावा। जय हिंद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।